थँक्यू सो मच. ज्या प्रकारे आपण ऐकलं द व्हॉइस ऑफ नवी मुंबई अर्थात विघ्नेशजी मडवी सर यांचा आवाज अगदीच या स्पर्धेमध्ये आणि अनेक नामांकित स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळते. वळी या मॅचकडे आजच्या दिवसातील BKPL स्पर्धेमधील ही मॅच. पहिलाच बॉल फुल टॉस आहे आणि ऑन साइडला फुल टॉल वसूल करत असताना पाठवलंय ड्रीम स्टार्ट. स्वप्नावत सुरुवात करत असताना सागर घोरपडेच्या बॅटमधनं खणखणीत षटकार 6 या धावसंख्येने खातं उघडलं जाते, वैयक्तिक देखील आणि सांघिक देखील. अगदी आपण पाहिले तर गेल्या काही वर्षांपासून सागर घोरपडे ज्याची बॅट अगदीच तडपते, एक चांगला प्रयत्न करतोय. अनोख्या शैलीमध्ये अनोख्या स्टाईलमध्ये बॅटिंग करण्याची एक वेगळी धमक अनेक वेगवान गोलंदाजाला त्याने खरं तर अगदीच शांत ठेवले. परंतु आज आपण पाहिलं तर BKPLच्या स्पर्धेमध्ये अगदीच प्रभावित करून जाईल बॅटिंग करत असताना. यावेळेस गती थोडीशी कमी पडली, फटका फसलाय. झेल खाली प्रयत्न चालू होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु ज्या ठिकाणी कॅच होती त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट झालेत. कॅचेस विन द मॅचेस. अगदीच आपण पाहिलं तर जवळजवळ प्रत्येक खेळाडू काही ना काहीतरी मात्र चूक करतोय, परंतु चूक केल्यानंतर ती चूक सुधारणं देखील तितकंच गरजेचं आहे. परंतु सागर घोरपडे सारख्या बॅट्समनची कॅच सोडणं ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे. कुठे ना कुठेतरी मात्र थोडासा क्रॅम्प, थोडीशी मात्र दुखापत असावी. ती क्रिकेट तुम्ही ज्यावेळेस खेळता तुमचा फिटनेस, तुमची बॉडी लँग्वेज, तुमचं शरीर सृष्ट अगदीच फिट असायला पाहिजे आणि क्रिकेटमध्ये फिटनेसला भरपूर जास्त महत्त्व दिलं जातं. जर आपण पाहिलं तर श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं आजच्या दिवसातील जवळजवळ मॅच नंबर 3 PR डॉमिनेटर्स विरुद्ध ब्रदर्स ग्रुप. टॉस जिंकला होता टीम कॅप्टन ब्रदर्स ग्रुप या संघाच्या कॅप्टनने आणि प्रथमतः थेट डिसिजन घेतलं की आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं, ते म्हणजे टीम PR डॉमिनेटर्सच्या संघाला. प्रसाद दादा टक्के यांचा संघ. सलामीची जोडी देखील आपण पाहिली तर नॉन स्ट्रायकर एंडला स्वतः टीम ओनर आहेत प्रसाद दादा टक्के आणि त्याचप्रमाणे स्ट्रायकर एंडला सागर घोरपडे. प्रेशर आहे, थोडीशी दुखापत भरपूर आहे, त्यामुळेच कुठे ना कुठेतरी मात्र गोलंदाजी करायला अवघड पडते. परंतु स्वतःला देखील तितकंच सावरणं गरजेचं आहे. त्याला माहीत आहे की अगदीच दुखापत आहे, त्यामुळे थोडंसं मात्र नक्कीच टीम मीटिंग घेतली जाईल. त्यानंतर डिसिजन काय येईल, कळवलं काय जाईल ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जर फर्स्ट एड किट असेल तर आपण मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं, म्हणजे माहितीप्रमाणे दुखापत ही जास्त नसावी. आपण खरं तर या स्पर्धेला क्रिकेट खेळण्यासाठी जवळजवळ अगदीच उत्साह भरपूर असतो, परंतु आपलं शरीर देखील सांभाळणं सावरणं ते खूप गरजेचं आहे. क्रिकेटची मजाच ही भरपूर वेगळी आहे. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आणि रबाळे गाव म्हटलं तर संपूर्ण गाव हे एकत्र येत असतं. संपूर्ण खेळाडू, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ हे कायमस्वरूपी अगदीच प्रत्येकाच्या सुखादुःखात आणि शुभ कार्यात हे कायमस्वरूपी अगदी एकत्र येत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये हे संपूर्ण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ नाव भरपूर मोठं आहे. अगदीच या मंडळाचं अनेक मोठमोठ्या स्पर्धा, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ संघाचा देखील सहभागी होत असताना आपण पाहिलं. अनेक वर्ष ते क्रिकेट देखील उत्तम दर्जाचे खेळत आलेत. परंतु आज BKPL सारख्या स्पर्धेचं आयोजन करणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे, ती म्हणजे पहिल्या 3 चेंडू अखेरीस 8 या आकड्यावरती. मॅचकडे वळणार आहोत. कुठे ना कुठेतरी गोलंदाज बदलण्यात आलाय, दुखापत आहे त्यामुळेच गोलंदाजाला अगदी सबस्टिट्यूट करण्यात आलं आणि पुढच्या 3 चेंडूसाठी गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते, तो म्हणजे रुपेश
4 षटकांचा सामना. P1चं पहिले षटक स्वतः टीम ओनर काही ना काहीतरी कान मंत्र देत असताना अजित नवले. आणि जर आपण पाहिलं तर ब्रदर्स ग्रुपचं हा संघ आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस क्लीन बोल्ड. गोलंदाज जसा चेंज केला तसा उत्साह बॅट्समनचा वाढला होता, परंतु बॅटची आतली कडा लागून सागर घोरपडेला मैदान हे सोडावं लागतंय. भरपूर दबाव आहे. सगळ्यात मोठा गडी बाद झालाय PR डॉमिनेटर्स या संघाचा. ॲज अ चॉईस प्लेयर म्हणून नक्कीच PR डॉमिनेटर्स या संघामध्ये ज्याची जागा बनली होती, परंतु जर आपण पाहिलं तर ब्रदर्स ग्रुप सेलिब्रेशन, एक्साइटमेंट, एन्जॉयमेंट, उत्साह भरपूर आहे. कारण की विकेट ही भरपूर मोठी घेतल्या गोलंदाज रुपेशने. पहिला चेंडू हाताळत असताना गोलंदाज जर आपण पाहिलं तर आलोकला चेंज केल्याच्या नंतर रुपेश आला. आणि रुपेशने मात्र पहिल्या चेंडूवरती सागर घोरपेडा थेट तंबूचा इशारा दाखवलाय, तंबूचा रस्ता दाखवलाय. आता मात्र दबाव असेल, परंतु अगदीच क्रिकेट असा खेळ आहे जो तुम्हाला सांघिक 11 खेळाडूंना एकत्रित घेऊन त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांची भागीदारी असणं खूप गरजेचं असा क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे आता मात्र विकेट गेल्याच्या नंतर त्या गोष्टीचा विचार करून चालणार नाही. स्टॅकरनला श्रेयस पाटील. यावेळी सरळ रेषेत अगदीच गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक धावतात पडतात, परंतु अगदीच बॉल देखील मैदानाला गुदगुल्या करत दन 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 करीत निघून चाललाय सीमारेषा पार. 4 या धावसंख्येसाठी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले पहिल्या 5 चेंडू अखेरीस 12 या आकड्यावरती. अंतिमचा बॉल अजूनही शिल्लक आहे. शेवटचा बॉल आणि फेस करेल तो म्हणजे श्रेयस पाटील, ज्यांच्या बॅटमधून नुकताच हा चौकार आलाय. हा एक मोठा फटका तो देखील महत्वाचा आहे PR डॉमिनेटरच्या संघाला, परंतु एक धाव रोखणं ते देखील खूप बंधनकारक असेल गोलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्लिअर करत असताना बॉल जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स घेत सीमारेषा पलीकडे 4 या धावसंख्येसाठी. आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 1 षटका अखेरीस टीमची धावसंख्या 1 गडी बाद 16 अशा स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 16 ऑन स्कोरबोर्ड. P1च्या पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा घेणं खूप गरजेचं होतं. आणि मनस्थिती असते बॅटरशी जास्तीत जास्त धावसंख्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आम्ही कशा पद्धतीने काढू शकतो त्यासाठीचा प्रयत्न असतो. परंतु 1 विकेट गेल्याच्या नंतर आता डाव संभरावा लागेल, तो म्हणजे श्रेयस पाटील आणि प्रसाद टक्के यांना. गोलंदाजी मार्कवरती राज आला उर्फ सोहम, माफ करा सोहम उर्फ राज. यंग टॅलेंटेड खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ आहे, चांगलं हक्काची मैदान देखील आहे आणि स्पर्धा देखील आपल्या घरची आहे. BKPL 2026 हे पर्व. यावेळेस कुठे ना कुठेतरी मात्र रणवेमध्ये अडथळा निर्माण झाला असं नाही, अगदी चेक केल्या जाते. अगदीच 10-12 पावलांचा रणअप आणि साखर एंडला बॅट्समन प्रसाद टक्के आणि गोलंदाजी मार्कवरती सोहम राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल हलक्या हाताने चेंडूला अगदीच स्टेअर केले, दिशा दिले. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते. टीमच्या खात्यामध्ये अगदी संत गतीने संयमी स्वरूपात ही 1 धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. प्रत्येक एक धाव त्या ठिकाणी टीमच्या खात्यामध्ये अगदीच ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि हे 2 बॅटर्स ती एक धाव जोडण्याचा तोच प्रामाणिक आणि संयमी प्रयत्न करतात. यावेळेस टर्न झाले, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल लँड होतोय डी फॉर डिक्लेअर झोन मध्ये. 1 या धावसंख्येसाठी 18 धावा. जसा दिवस पुढे सरकेल तर तशा मॅचेस देखील अप्रतिम होतील. अजूनही लीग स्टेज मधील जवळजवळ 4 मॅचेस कव्हर करणं खूप बाकी आहे, परंतु यावेळेस श्रेयस पाटील ऑन दी ऑफ प्ले अँड ब्युटिफुल लँड केला, तो म्हणजे 6 या धावसंख्येसाठी षटकार आलाय श्रेयस पाटील. अगदीच टीमची धावसंख्या 24 या आकड्यावरती.
श्रेयस पाटील एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्सने मात्र अनेक गोष्टी शिकवल्यात. अनेक वर्ष चांगलं क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून त्यांनी खेळले आणि खेळत देखील आहेत. अनेक वर्ष मात्र क्रिकेटचा वारसा देखील गेली कित्येक वर्ष त्यांनी जोपासलाय. परंतु आज BKPL ची स्पर्धा गाजवायची, त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न नक्कीच असेल एक चांगला टोटल उभा करण्यासाठी. राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेस मात्र टायमिंग चांगलं, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, बॅटच्या अगदी मधोमध घेऊन बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे 6. या धावसंख्येसाठी बॅट्समन श्रेयस पाटीलच्या बॅटमधून येतोय हा उत्तुंग षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या 4 चेंडू अखेरीस 30 या आकड्यावरती. 30 ऑन स्कोरबोर्ड, 30 धावा. या फटक्यांची खरं तर खूप जास्त गरज आहे आणि श्रेयस पाटील अशाच पद्धतीचा खेळाडू आहे ज्याच्या बॅटमच्या रडारमध्ये एकदा काय चेंडू आला तो थेट सीमारेच्या पलीकडे जातोय. यावेळेस पुन्हा एकदा काय घडतंय, डिसिजन काय येईल. अर्थातच आजच्या दिवसातील पहिली षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये जवळजवळ 2 ते 3 षटकारांच्या हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाल्यात, परंतु आज अंतिमच्या दिवसामध्ये पहिली षटकारांची हॅट्रिक श्रेयस पाटीलच्या माध्यमातून. वेल बॅटिंग परफॉर्मन्स. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. गोलंदाजाने अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, एकदा साईड चेंज केली, परंतु प्रयत्नामध्ये थोडेसे मात्र मागे राहिलेत. परंतु यावेळेस त्या प्रयत्नामध्ये पुढे जात असताना पुन्हा एकदा एक मोठा फटका आलाय, परंतु धावा मिळतात जवळजवळ 6. बॅक टू बॅक 4 चेंडूवरची 4 षटकार लगावल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 2 षटका अखेरीस 42 या आकड्यावरती. अप्रतिम बॅटिंग, कौतुक करावं लागेल. चला चेंडू पुरवा, विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचा ही विनंती असणार आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचल्या पहिल्या 2 षटका अखेरीस 42 42 या आकड्यावरती. रीच मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जर चेंडू जर का हरवतोय तर नवीन चेंडू पुरवला जात आहे. खरं तर अशा पद्धतीचं क्रिकेट, अशा पद्धतीची स्पर्धा आपल्याला ही अनुभवायला देखील पाहायला मिळते. आणि श्री सिद्धिविनायक मित्रमंडळाचं आयोजन म्हटलं तर अनेकांना आपल्या वर्चस्व आणि आपल्या खै साकारण्याची संधी मिळत असते. सिद्धिविनायक मित्रमंडळाचा संघ देखील तितकाच दमदार आहे. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला रिलीज केलं, अगदीच टप्पा पडल्यानंतर बाहेर येणारा चेंडू डॉट येतोय. स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर प्रसाद टक्के. गोलंदाज लेफ्ट ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धावी टीमच्या खात्यामध्ये देखील ॲड होईल आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजे 43 43 या आकड्यावरती. अगदी शांततेचं वातावरण आहे. जसजसा दिवस पुढे सरकेल तसं क्रिकेटला एक वेगळं वलय निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि की स्कोरच्या माध्यमातून प्रत्येक क्षणचित्र या स्पर्धेचं टिपलं जात आहे. खरं तर त्यांचं देखील कौतुक करणं खूप गरजेचं आहे. यावेळेस सरळ रेषेत क्षेत्ररक्षक यश त्या ठिकाणी तैनात चूक करतायत, त्यावरती 1 धाव तर मिळते. प्रयत्न चांगला राहिला. स्वतः संघ मालक आहेत आणि अगदीच संघ मालकाचं देखील कॉन्ट्रीब्युशन राहिले क्षेत्ररक्षक करत असताना. काल देखील त्याने बॅटिंग अप्रतिम केली, परंतु आता जर आपण पाहिलं तर अंतिमचा दिवस. टीमची धावसंख्या पहिल्या 3 चेंडू अखेरीस 44.
यावेळेस टायमिंग चांगलं आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्लिअर करत असताना श्रेयस पाटीलच्या बॅटमधनं येतोय हा खणखणीत षटकार 6 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे सांघिक अर्धशतकामध्ये 50 या आकड्यावरती 50 ऑन स्कोरबोर्ड. आणि जवळजवळ आपण पाहिले तर श्रेयस पाटीलने 5 षटकार लगावलेत आपल्या वैयक्तिक बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना. अप्रतिम खेळी श्रेयस पाटील. यावेळेस पुन्हा एकदा अगदीच लाईन मिस केली जाते आणि माझ्या माहितीप्रमाणे विकेट देखील आले. बॅट्समनला बाद व्हावा लागेल. थेट यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू. आणि आपण पाहिलं तर एकदा श्रेयस पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत नाही आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर जवळजवळ त्याने असंख्य धावसंख्या त्याने आपल्या संघासाठी जोडल्या. म्हणजे 39 धावसंख्येची वैयक्तिक ही साकारत असताना आता मैदान या मुवमेंटला सोडावं लागतंय, परंतु कौतुक करावं लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 50 या आकड्यावरती. अंतिमचा बॉल आहे, शेवटचा चेंडू. आणि न्यू बॅटर जर आपण पाहिले तर नितीन, कालच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. शेवटचा बॉल. यावेळेस मनगटाचा चांगला वापर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी अजित नवले पाहायला मिळतात. एकदा तर कंप्लीट होते. कॉल राहिला दुसरीसाठीचा आणि प्रयत्न होईल की काय? येस. आणि आता बघता बघता दुसरी धाव कंप्लीट केल्या. चांगलं रन बिटवीन द विकेट. नजरेला जशी नजर मिळवावी आणि अगदीच मैदानाच्या आतमध्ये जिथे चूक होते तिथे अगदी संधीचं सोनं करता आलं पाहिजे. तेच संधीचं सोनं केलं आणि 2 धावा कंप्लीट केल्या आणि षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 52 या आकड्यावरती. 52 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अंतिमचं षटक गोलंदाजी मार्क वरती हर्षल. यावेळेस अगदीच अलॉंग द ग्रास चेंडूला बाहेर पाठवले. क्षेत्ररक्षक चांगलं बॅकअप दिख त्या ठिकाणी राहिलं. 2 धावा कंप्लीट. 2 बंधू आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही बंधूंना मात्र एकमेकांना अगदीच पाठिंबा देत असताना एका संघामध्ये अगदी जागा बनवल्या. कौतुक करावं लागेल. यावेळेस उंची भरपूर आहे. फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि विकेट्स होते पतन. गडी बाद होईल टीम PR डॉमिनेटर्स या संघाचा. जवळजवळ तिसरा जो बॅट्समन सलामीला आला होता तो बॅट्समन थेट परतलाय डगआउटच्या दिशेने. टीमला मिळालाय तिसरा धक्का. अगदीच सेलिब्रेशन करत असताना टीम ब्रदर्स ग्रुप पाहायला मिळते. अंतिमचं षटक आणि अंतिमच्या षटकातील अगदीच 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. 4 चेंडूंवरती मात्र रिझल्ट काय असेल, फटकेबाजी कशा पद्धतीने केली जाईल, धावा कितपत येतील, धावसंख्येचा अगदीच ग्राफ डोंगर कशा पद्धतीने रोचला जाईल या अंतिमच्या 4 चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु गोलंदाज देखील चाणाक्ष आहे. अगदीच छोटा पॉकेट आहे आणि अगदीच कमी वयात टीम ब्रदर्स ग्रुप या संघामध्ये देखील त्याने जागा बनवली आहे. परंतु आता बॅटिंगला आलाय तो म्हणजे तौफिक. यंग टॅलेंटेड खेळाडू, युवा जोश. बॅटल अतिशय बघण्यासारखं असणार आहे. दोन्ही यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. एका बाजूला गोलंदाजी करत असताना हर्षल पाटील आणि दुसऱ्या बाजूला अगदीच आपण पाहतोय बॅटिंग करत असताना तौफिक. तौफिकसाठी फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेटला देखील एक क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगच्या दरम्यान देखील क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे लॉंग ऑनला देखील, शॉर्ट मिड ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले. यावेळेस वेगवान बॉल, वेग भरपूर आहे. पंचांनी देखील ओळखलं, पाहिलं आणि आमच्यापर्यंत इशारा कळवला. हा बॉल पुन्हा टाकावा लागणार आहे. फिफ्टी 55 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा लाईन मिस केली जाते. पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव. या एक्स्ट्रा धावा तुम्हाला थांबाव्या लागतील.
भरपूर महागड्या पडू शकतात एक्स्ट्रा धाव दुसऱ्या इनिंगसाठी बॅटिंग करत असताना. एक एक धाव ही फायदेशीर आहे. यावेळेस अगदीच आपण पाहिले तर क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल करतात. क्षेत्ररक्षक दूरवरतून यश मिड विकेटला बॅकअप देतील, थ्रो करतील. अचूक आपल्याला पाहायला मिळते. तरी सिंगल कंप्लीट आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 57. 57 या आकड्यावरती अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. शेवटचे 3 बॉल. स्ट्रायकर एंडला नितीन नायगुडे. यावेळेस स्विंग इन अ मिस. डावखुऱ्या गोलंदाजाचं शैलीच अनोखी पाहायला मिळते, ज्यांच्याकडे नैसर्गिक इन स्विंग आउट स्विंग असे दोन्ही टर्न कट असतात. त्यामुळे नक्कीच त्यांना सोपं जातं. तेच डावखुरा गोलंदाजाला नक्कीच संधी मिळाली आपल्या गोलंदाजीची शैली दाखवण्याची. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चूक कुठली करत नाहीये. वैभव विकेट्स होते पतन. गडी बाद होईल. टीम PR डॉमिनेटर्स या संघाचा चौथा. नितीन नायगुडे बॅक टू द डगआउट. शेवटचा बॉल. अशोक आला आणि जर अशोकने अंतिमच्या बॉलवरती जर षटकार लगावला ना तर पंकज यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. पंकज कानडे जे परम मित्र आहेत अशोक यांचे, त्यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज अंतिमच्या बॉलवरती जर षटकार आला तर. षटकार लगावेल कच गोलंदाज डॉट काढेल आणि आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे नक्कीच फायदा कोणाचा असणार आहे. अशोकला नक्कीच प्रयत्न करावा लागेलच. अंतिमचा बॉल. यावेळेस गोलंदाज मात्र अगदीच वरचढ करत असताना शेवटचा चेंडू टाकतोय डॉट आणि या षटकाची देखील समाप्ती झाली. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 57. येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी 58 या धावसंख्येचं लक्ष ठेवले टीम ब्रदर्स ग्रुप या संघासमोर. कुठेही जाऊ नका. इनिंग ब्रेक्समध्ये आपण वळणार आहोत नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे, ज्या ठिकाणी विराज वॉरियर्स आणि सृष्टी रॉयल्स दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन की आपण टॉस का बॉस या मंचावरती या. आपण इनिंग ब्रेक्समध्ये प्रत्येक सामन्याचा टॉस हा घेत आहोत, त्यामुळे विनंती करेन की आपण टॉस का बॉस या मंचावरती त्वरित रिपोर्टिंग करायचे. विराज वॉरियर्स आणि सृष्टी रॉयल्स दुसऱ्या इनिंगसाठी थोड्या वेळाने आपण नक्कीच भेटूया. थँक्यू सो मच. चला आपण टॉस का बॉस या मंचावरती वळणार आहोत. आमचे विघ्नेशजी मडवी सर यांच्या पवित्र शुभ हस्ते खरं तर आपण हा टॉस घेत आहोत आमच्या टॉस का बॉस या मंचावरती. एका बाजूला विराज वॉरियर्स टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला सृष्टी रॉयल्स टीम कॅप्टन राजेश रावलो आणि दुसऱ्या एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजे विराज वॉरियर्सच्या संघाचं कॅप्टन शिवम घोरपडे. आणि टॉस जिंकलाय सृष्टी रॉयल्स या संघाने. टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
डिसिजन देखील लगेच आमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. 58 धावसंख्या करायच्यात जिंकण्यासाठी. पूर्ण आहे तो पूर्ण आहे अर्धा आहे अर्धा पण अर्ध्यापेक्षा कमी. वळूया मॅचकडे. श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ आयोजित BKPL 2026 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 58 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी स्ट्रायकर एंडला यश नाचरे आणि नॉन स्ट्रायकर एंडला अजित नवले आपल्याला पाहायला मिळतोय. आणि व्हेरी फास्ट बॉल रिलीज करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती सागर घोरपडे. पहिलाच बॉल कट करत असताना आपण पाहिलं तर डिक्लेअर झोन मध्ये गल्लीमध्ये मिळते ती म्हणजे सिंगल. आणि सागर घोरपडेसाठी सुवर्ण संधी आहे. जर हॅट्रिक घेतली तर वेदांत म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. चला चेंडू पूर्व विनंती आहे. आमचे लाईनमॅन्स आमचे सहकारी संपूर्ण आयोजक कमिटी जर उपस्थित असेल तर आपण चेंडूची पूर्तता करा जेणेकरून सामन्यामध्ये वेळ होणार नाही. त्यासाठी विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करून घ्यायचे. गोलंदाजी मार्गवरती सागर घोरपडे आपल्याला पाहायला मिळते. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पंचांचा इशारा येतो. येस इट इज फाईट. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. यावेळेस वेग भरपूर आहे. वेगवान बॉल. वेगाला प्रत्युत्तर देता येत नाही. आणि गोलंदाज सागर घोरपडेचा जर विचार केला तर गेली कित्येक वर्ष प्रयत्न त्याचे चालू होते. अगदीच झगडत होता. सराव देखील भरपूर करत होता. आणि आज सराव करत असताना जर आपण पाहिलं तर अनेक सामन्यामध्ये त्याने वर्चस्व देखील गाजवले. अनेक शहरी क्रिकेट स्पर्धा देखील त्याने खेळल्यात. कौतुक करावं लागेल. अगदी कमी वयात सिद्धिविनायक संघाचं देखील त्याने अस्तित्व अगदी निर्माण केलं त्या संघामधून खेळत असताना. यावेळेस पुन्हा एकदा वेग आहे परंतु वेगाने प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात कुठे ना कुठेतरी मात्र विकेट किपर या मुवमेंटला चूक करतोय. बाईच्या स्वरूपात मिळेल ती म्हणजे सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 3 या आकड्यावरती. 3 चेंडू अखेरीस 3 धावा. कायमस्वरूपी जर आपण पाहिलं तर सागर घोरपडेला अगदीच चॉईस प्लेयर म्हणून PR डॉमिनेटरच्या संघाचं त्याने नेतृत्व केलं. विश्वास भरपूर दाखवला कॅप्टनने देखील आणि संघ मालकाने देखील. यश नाचरे प्रयत्न करावा लागेलच. यावेळेस मात्र चेंडूला कट केलंय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूने ते शेवटच्या मुवमेंटला वळण घेतलंय आणि लँड होते तो म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये 1 या धावसंख्येसाठी. टीमची धावसंख्या 4. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. P1चं पहिलं षटक. ज्या पहिल्या षटकामध्येच प्रयत्न असतो बॅटरचा की जास्तीत जास्त धावसंख्या ही काढावी लागेल परंतु त्या प्रयत्नामध्ये अगदी स्वतःला देखील तितकंच सावरत असताना हे बॅटर्स आपल्याला पाहायला मिळते. अगदी संयमी खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला ब्रदर्स ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला PR डॉमिनेटर्स. यावेळेचा टप्प्याचा बॉल पुल केलाय परंतु बॉल चाललाय शॉर्ट फाईनच्या दरम्यान अर्थातच डिक्लेअर झोन मध्ये ज्या ठिकाणी मिळेल ती म्हणजे सिंगल. प्रत्येक धाव जोडत असताना टीम ब्रदर्स ग्रुप. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे फक्त आणि फक्त 5. शेवटचा बॉल
अजूनही शिल्लक असेल या षटकातील. अंतिमच्या बॉलवरती कशा पद्धतीने प्रहार केला जाईल ते आपल्याला नक्कीच पाहावं लागेल. परंतु गोलंदाज ज्याच्याकडे वेग आहे, ज्याच्याकडे लाईन आहे, लेंथ आहे, ज्याच्याकडे अगदीच वेगाने प्रत्युत्तर देण्याचा मारा देखील आहे, तोच सागर घोरपडे. अगदी सडपातळ बांधा आणि अगदीच खांद्याचा पुरेपूर वापर हा गोलंदाजी करत असताना त्याच्या माध्यमातून घेतला जातोय. कौतुक करावं लागेल. अगदी फिटनेस देखील जबरदस्त आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्हाला फिटनेस ठेवणं ते देखील खूप गरजेचं आहे. तोच फिट असताना आपण सागर पाहतोय. शेवटचा बॉल रिलीज करेल. स्ट्रायकर एंडला बॅट्समन यश नाचरे फेस करणार आहे. अंतिमचा बॉल अगदीच पुल करण्याचा प्रयत्न आणि त्यावरती मिळेल ती म्हणजे सिंगल. षटकाची देखील समाप्ती झाली. म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते म्हणजे 6. अजूनही 52 धावसंख्येची आवश्यकता असणारे येणारे 18 चेंडू आणि 52 धावा. अगदीच असं म्हटलं जातं ना, अगदी ध्येयाचा पाठलाग करत असताना तुम्हाला कुठे ना कुठेतरी मात्र सरळ मार्ग भेटणार नाही. तुम्हाला नागमोडी वळणासारखंच पुढे जावं लागेलच. परंतु हे क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. अनेक वेगवान गोलंदाज असतील, अनेक फिरकी गोलंदाज असतील, त्यांच्या अगेन्स्ट जाऊन तुम्हाला बॅटिंग ही करणं खूप गरजेचं आहे. तीच बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये हे 2 बॅटर्स करण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिलं षटक अगदी संयमी आणि अगदी संत गतीने समाप्त झालं. त्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या, त्या म्हणजे 5, माफ करा 6. गोलंदाजी मार्क वरती श्रेयस पाटील. ज्याने बॅटिंग जबरदस्त केली, परंतु आता गोलंदाजी करायचे. वैयक्तिक बॅटिंग करत असताना 39 धावा लगावल्या. यावेळेस पहिलाच बॉल अगदी लाईन प्रॉपर ठेवली. लाईन अगदीच पंचांनी देखील चेक केली आणि चेक केल्याच्या नंतर अगदी निर्धाव चेंडू घोषित केला. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. परंतु यावेळेस अंपायर आपल्यापर्यंत टर्न झालेत. आपल्या प्रमुख अंपायरच्या भूमिकेत जर आपण पाहिले तर आमचे विश्वजित सर, नक्कीच कौतुक करावं लागलं. आणि त्यांचे साथी अंपायर, त्यांचं देखील आम्ही नक्कीच कौतुक करणार आहोत. राजेश, राजेश, अंपायर का नाम क्या था? प्रशांत. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग एंड मिस. येतोय हा डॉट. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचं. अगदी चमकायचं असेल तर प्रयत्न करावा लागेलच. कालचा दिवस देखील अक्षरशः गाजवला या ब्रदर्स ग्रुपच्या संघाने, परंतु पीआर डॉमिनेटर्स देखील कमी नाही आहे. यावेळेस टायमिंग प्रॉपर. फटका देखील तितकाच प्रॉपर आलाय. बॅट्समन अजित नवलेच्या बॅटमध्ये येतोय हा दमदार षटकार 6 या धावसंख्येसाठी. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे 13 या आकड्यावरती. 13 ऑन स्कोरबोर्ड. 13 धावा. प्रत्येक बॉलवरती आता प्रहार केला जाईल. प्रत्येक बॉलवरती मात्र आता समाचार हा गोलंदाजाचा घेतला जाणार आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये थोडंसं संत राहिले, शांत राहिले, संयमी राहिलेत. यावेळेस अगदीच फटका फसलाय. नो मॅच लँडमधून क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर सागर घोरपडे येईल. तत्पूर्वी कंप्लीट होईल ती म्हणजे सिंगल. आणि टीमची धावसंख्या देखील पुढे सरकते जाऊन पोचले ती म्हणजे जवळजवळ 14 या आकड्यावरती. अजून या षटकातील जर आपण पाहिले तर अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल फेस करत असताना स्ट्रायकर एंडला बॅटर जर आपण पाहिलं तर यश नाचरे.
हॅलो. चला माफ करा, अगदीच आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. काही तांत्रिक अडथळा असल्या कारणामुळे थोडंसं आमचा कॉमेंट्री बॉक्स हा शांत होता. परंतु या सामन्याचा अगदीच विजयी संपादित केले टीम पी आर डॉमिनेटर्स या संघाने. अभिनंदन टीम. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थातच श्रेयस पाटील ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर श्रेयस आता या आपणास मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित केले जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे विराज वॉरियर